Hello, good evening. सर्वांना प्रभू येशूच्या नावामध्ये नमस्कार. We continue our studies on survey of the Bible. पवित्र शास्त्राचा आढावा किंवा सर्वेक्षण या विषयाचा अभ्यास आपण पुढे चालू ठेवत आहोत. So far, we have covered law, history books, and poetry. या आणि पवित्र शास्त्रामध्ये जुन्या कराराचे अभ्यासासाठी जे 4 भाग पाडलेले आहेत त्यातल्या 3 भागांचा अभ्यास आपण केला आहे. मोशेचे ग्रंथपंचक 5 पुस्तकं, त्यानंतर इस्रायलचा इतिहास 12 पुस्तकं आणि काव्याची किंवा ज्ञानाची पुस्तकं 5. Today, we are going to learn from major prophets. आणि नंतर चौथा जो भाग आहे जुन्या कराराचा तो संदेष्ट्यांचा आहे. संदेष्ट्यांची एकूण 17 पुस्तकं आहेत. त्यापैकी 5 प्रमुख संदेष्टे आणि 12 छोटे किंवा लहान संदेष्टे. So there are 4 prophets here and a small book, a book of lamentation. आणि प्रमुख 5 संदेष्ट्यामध्ये 4 संदेष्टे आहेत आणि विलाप गीत हे एक छोटंसं पुस्तक देखील त्यामध्ये सामील आहे. So today, let's get started with Isaiah. आता प्रमुख संदेष्टांपैकी यशयापासून आपण आज सुरुवात करूया. Book of Isaiah is called the mini Bible. आणि यशयाच्या ग्रंथाला छोट पवित्र शास्त्र असं मानण्यात येतं. Isaiah means the Lord saves. यशया नावाचा अर्थ देव तारण करतो. There are many messianic prophecies in the book of Isaiah. यशयाच्या ग्रंथामध्ये प्रभू येशू विषयी मशिहाविषयी अनेक भविष्यवाण्या आम्हाला आढळतात. From chapter number 1 to chapter 39 it talks about the judgment of Israel. यशयाच्या पहिल्या अध्यायापासून 39व्या अध्यायापर्यंत इस्रायल राष्ट्रांचा न्याय या संबंधी यशया संदेष्टा लिहितो. From chapter 40 to chapter 66 it deal with redemption of Israel. आणि मग 40व्या अध्यायापासून 66व्या अध्यायापर्यंत इस्रायल राष्ट्राचं तारण किंवा उद्धार याविषयी यशया संदेष्टा लिहितो. There are 3 chapters that are very important. आता यशया संदेष्ट्याच्या या 66 अध्यायामध्ये 3 अध्याय फार महत्वाचे असे आहेत. First is the calling of Isaiah, chapter 6. 6वा अध्याय त्यामध्ये यशया संदेष्ट्याचं पाचारण आम्हाला दिसून येतं. God called Isaiah to be the prophet. आणि यशयाला परमेश्वराचा संदेष्टा म्हणून जे पाचारण झालं, जे बोलावणं झालं ते या 6व्या अध्यायामध्ये आम्ही पाहतो. And we learn that in the year King Isaiah died, he saw the Lord. Uzziah died, he saw the Lord. त्यावेळेला यशयानं he had the revelation of अध्यायामध्ये God. आपण पाहतो He had the revelation of God. त्यानं पाहिलं. It's very interesting. स्वर्गाचा दृष्टांत पाहिला आणि देवाचं प्रगटीकरण पाहिलं.
And he saw the Lord, as we said, King Uzziah died, and then आणि he saw the Lord sitting on the throne. आणि त्यानं प्रभूला सिंहासनावर बसलेलं असं पाहिलं. यशायाच्या 6व्या अध्यायामध्ये आपण सुरुवातीला हे वाचतो. And here उज्जिया राजा मरण पावल्यानंतर. आमेन. and here we see that he had a revelation in 3 areas. आणि 3 प्रकारचं प्रगटीकरण त्याला या दर्शनामध्ये किंवा दृष्टांतामध्ये जो स्वर्गीय दृष्टांत त्यानं पाहिला त्यामधून त्याला 3 प्रकारचं प्रगटीकरण प्राप्त झालं. आमेन. So he saw the Lord, he had upward vision, he had the vision of heaven. स्वर्गीय दृष्टांत त्याला प्राप्त झाला. त्यानं प्रभूला सिंहासनावर बसलेलं पाहिलं. Then we see he saw himself. He said, I am unclean, I am undone, I have unclean lips. आणि त्याला स्वतःविषयीचं प्रगटीकरण झालं. तो म्हणतो, मी अशुद्ध ओठाचा मनुष्य आहे आणि मी अशुद्ध ओठांच्या लोकात राहतो, असं स्वतःविषयीचं प्रगटीकरण त्याला प्राप्त झालं. So he had the vision about himself. He saw his own condition. त्यानं स्वतःची परिस्थिती काय आहे हे जाणलं. स्वतःविषयीचं प्रगटीकरण त्याला प्राप्त झालं. And then he heard the voice, Lord calling, whom shall I send and who will go for us? आणि मग त्याला प्रभूची वाणी ऐकू आली, ती अशी, मी कोणाला पाठवू, आमच्यासाठी कोण जाईल? And he said, Here I am, send me. आणि तो म्हणाला, प्रभू मी आहे, मला पाठव. Isn't that wonderful to have the revelation of God? आणि देवाचं अशा प्रकारचं प्रगटीकरण प्राप्त होणं हे किती अद्भुत आहे, नाही का? But there are certain things must die in our lives. आमच्या जीवनामध्ये देखील काही गोष्टी मृत होणं गरजेचं आहे. Maybe he was living a life of compromise. कदाचित तो कोणत्या तरी तडजोडीचं जीवन जगत असावा. But in the year that king died, he saw the king of this universe. पण ज्या वेळेला उज्जिया राजा मरण पावला त्यावेळेला या विश्वाचा राजा जो प्रभू आहे त्याचं दर्शन यशया संदेष्टाला प्राप्त झालं. In Isaiah, there is another chapter, we call it the fall of Satan, Lucifer, in chapter 14. आणि यशयाच्या ग्रंथामध्ये 14वा अध्याय आहे. त्या अध्यायामध्ये जो आद्य देवदूत होता लुसिफर, त्याचं स्वर्गामधून कशा प्रकारे पतन झालं याविषयी आम्ही वाचतो. We see here how majestic he was, and we also see that in the book of Ezekiel, but then the pride caused that fall. आणि तो 3 जे मुख्य देवदूत किंवा आद्य देवदूत होते त्यापैकी एक होता आणि स्वर्गामध्ये तो नेहमी परमेश्वराच्या समवेत राहत असे, परमेश्वराच्या गौरवामध्ये राहत असे आणि मग त्याचं पतन होऊन त्याचा सैतानामध्ये कशा प्रकारचं रूपांतर झालं हे आम्ही यशया संदेष्टाच्या ग्रंथामध्ये आणि यहेजकेल संदेष्टाच्या ग्रंथामध्ये वाचतो. आमेन. And then we see here another chapter that is very important is chapter 53. आणि आपल्या सर्वांना परिचित असणारा जो अध्याय आहे यशयाचा 53वा अध्याय तो फार महत्वाचा आहे. This is the messianic prophecy that tells about the crucifixion of Jesus Christ. प्रभू येशूच्या वधस्तंभावरील दुःख सहना संबंधी आणि मरणासंबंधी भविष्यवाणीचा हा अध्याय आहे, यशया अध्याय 53. Think about that. 750 years before the birth of Jesus, these things were mentioned, how Jesus will die
by crucifixion. आणि कल्पना करा, प्रभू येशूच्या जन्माच्या आधी 750 वर्षे यशया संदेष्ट्यानं प्रभू येशूचं मरण आणि दुःख सहन कशा प्रकारे असेल याविषयीची भविष्यवाणी लिहिलेली आम्हाला आढळते. आमेन. Jesus will be despised. Jesus will be rejected. He will be man of sorrow. आणि तो एक वेदनेचा, दुःखाचा पुरुष असेल. कशा प्रकारे लोक त्याचा त्याग करतील, कशा प्रकारे लोक त्याचा तिरस्कार करतील, याविषयी यशया संदेष्टा लिहितो. Verse number 5, chapter 53, verse number 5 say, He was wounded for our transgression. 5व्या वचनामध्ये आम्ही पाहतो, खरे पाहिले असता तो आमच्या अपराधामुळे घायाळ झाला. आमेन. He was bruised for our iniquities. आमच्या दुष्कर्मामुळे तो ठेचला गेला. The chastisement of our peace was upon him. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. And by his stripes we are healed. आणि त्याच वाटलेल्या फटक्याने आम्हाला आरोग्य प्राप्त झाले. Isn't that wonderful? आणि हे किती अद्भुत आहे, नाही का? So Isaiah mean Yahweh is my salvation. आणि यशया म्हणजे याहवे देव हाच माझं तारण आहे. So as we said that in our Bible we have 66 books. Here we have 66 chapters. आता पवित्र शास्त्रामध्ये जुना करार आणि नवा करार मिळून 66 पुस्तकं आहेत. यशया संदेष्टाच्या ग्रंथामध्ये 66 अध्याय आहेत. 39 chapters speak about judgment. पहिले 39 अध्याय यशयाच्या ग्रंथामधील इस्रायल राष्ट्राच्या न्यायाविषयी लिहिलेले आहेत. Then it's interesting that in Old Testament, in 39 chapters, we see a lot of judgment, how over and over judgment came because people rebel against God. आणि जुन्या करारामध्ये आम्ही पाहतो, वारंवार लोकांनी देवाविरुद्ध बंड केल्यामुळं लोकांना देवाचा न्याय सहन करावा लागला. देवाची शिक्षा त्यांना प्राप्त झाली. And then chapter 40 starts with comfort, comfort my people. आणि मग 40व्या अध्यायामध्ये कशी सुरुवात केलेली आहे? सांत्वन करा, सांत्वन करा, माझ्या लोकांचं सांत्वन करा. And our New Testament also start with the one who came to comfort us, Jesus Christ, the birth of Jesus Christ. आणि मग नवा करार देखील सांत्वनाने सुरू होतो. आमचं सांत्वन करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त मानव रूप घेऊन या पृथ्वी तलावर जन्मास आला. आमेन. It starts about hope. आणि आशेविषयी तो बोलतो. It starts with redemption, and Jesus came to redeem us. आणि यशया संदेष्टा उद्धाराविषयी घेतो. प्रभू येशू मानव जातीचा उद्धार करण्यासाठी या पृथ्वी तलावर आला. And then we see here even the mention of new heaven and new earth. आणि या ठिकाणी आम्हाला नवीन पृथ्वी आणि नवीन आकाश या संबंधी देखील वाचावयास मिळतं. Isn't that amazing? आणि हे किती अद्भुत आहे, नाही का? And in the book of Revelation we see new heaven and new earth. आणि प्रगटीकरणाच्या शेवटच्या काही अध्यायामध्ये आम्ही वाचतो की नवीन आकाश आणि नवीन पृथ्वी योहानानं पाहिली. So here we see so many messianic prophecies. यशयाच्या ग्रंथामध्ये अनेक मशिहा विषयीच्या, प्रभू येशूच्या जीवनाच्या मरणाच्या विषयीच्या अनेक भविष्यवाण्या आम्हाला वाचावयास मिळतात. So the book of Isaiah start with
chapter number 1 and verse number 8. आणि यशायाचा ग्रंथ याचा पहिला अध्याय आणि Sorry, 8व्या वचनापासून जणू काय पुस्तक हा ग्रंथ सुरू होतो. sorry, that's 18. 18व्या वचनापासून. यशाया 1:18. Come now, and let us reason together, says the Lord. Though your sins are like scarlet, they shall be as white as snow. Though they are red like crimson, they shall be as wool. परमेश्वर म्हणतो, चला या आपण बुद्धिवाद करू. तुमची पातके लाखेसारखी असली तरी ती बर्फासारखी पांढरी होतील. ती किरमिजासारखी असली तरी ती लोकरीसारखी निघतील. आमेन. So, as we said, chapter 40 start with comfort. मगाशी आम्ही पाहिलं की यशायाचा 40वा अध्याय सांत्वनाने सुरू होतो. This is the beauty of God's word and our God, that in spite of all that judgment, all those things, there is always hope, there is always comfort. आणि आमचा देव हा न्यायाचा देव आहे, तो न्यायी देव आहे. आणि असं असताना देखील प्रत्येक ठिकाणी आम्हाला देवाची दया, देवाची करुणा, देवाची प्रीती आणि देवाच्या सांत्वनाचा अनुभव येतो. आमेन. Yes, God judges sin. He doesn't like sin, but at the same time, he shows love. हो, देवाला पाप आवडत नाही. देव नेहमी पापाचा द्वेष करतो आणि पापाला तो शिक्षा करतो. पण देव नेहमी पापी लोकांवर प्रीती करतो, दया करतो, कृपा करतो. आमेन. Let me share my screen with you so you could follow more with that. आणि आता तुम्हाला काही गोष्टी मी दाखवतो, त्यावरून तुम्हाला अधिक समजून येईल. So here we see law and judgment for disobedience. आणि या ठिकाणी नियमशास्त्र आणि आज्ञाभंग केल्यामुळं आलेला न्याय. Then from chapter 40 we see comfort. आणि पहिले 1 ते 39 अध्याय नियमशास्त्र आणि न्याय आम्ही पाहतो यशायाच्या ग्रंथामध्ये. 40व्या पासून ते 48व्या अध्यायापर्यंत द सुप्रीमेसी ऑफ गॉड, देवाचं महात्म्य किंवा देवाचं उच्चपणा किंवा महानता. And then we see from chapter 49 to 53 the servant of the Lord. यशायाच्या ग्रंथाच्या 39 ते 53 अध्यायामध्ये देवाच्या एका सेवकाविषयीचं वर्णन आम्हाला आढळतं. And here we see God's grace and deliverance and promise. आणि देवाची कृपा, देवाचे बंधमुक्तता किंवा उद्धार आणि देवाचे अभिवचन आम्हाला या ठिकाणी आढळतं. And then we see Isaiah 54 to 66, future plan of God, hope. आणि यशायाच्या 54व्या अध्यायापासून 66व्या अध्यायापर्यंत शेवटी की भविष्यामधील देवाच्या योजना या संबंधी यशाया संदेष्टा लिहितो. So the theme of this book is justice and mercy of God. आणि या पुस्तकाचा जर मथळा किंवा शीर्षक द्यायचा असेल तर देवाची दया किंवा देवाची कृपा असं त्याला म्हणता येईल. At the cross, justice and mercy meet each other. They kiss each other. आणि वधस्तंभावर देवाचा न्याय म्हणजे पापाविषयी देवानं प्रभू येशूला शिक्षा दिली, सर्व जगाच्या पापाविषयी, आणि देवाची दया पापी मानवासाठी, या दोन्ही गोष्टी येशूच्या वधस्तंभामध्ये आम्हाला दिसून येतात.
Here we see a wonderful promise about Jesus in Isaiah 7:14. आणि यशया 7:14 मध्ये प्रभू येशूचं संबंधी एक अद्भुत भविष्यवाणी आम्हाला आढळून येते. And then Isaiah 9:6, beautiful Bible words about Jesus. आणि प्रभू येशू संबंधीचं अतिशय सुंदर वचन यशया 9:6 मध्ये आम्ही वाचतो. आम्हासाठी बाळ जन्मला आहे, आम्हाला पुत्र देण्यात आले आहे, त्याच्या खांद्यावर सत्ता राहील. आणि अशा प्रकारचं ते अद्भुत वचन आहे. आमेन. Book of Isaiah is called the um, Gospel of the Son or Book of the Son. It talks about Son, Jesus Christ. आणि यशयाचा ग्रंथ हे देवाच्या पुत्राविषयी भाष्य करतं किंवा आम्हाला सांगतं, म्हणून त्याला पुत्राचा ग्रंथ किंवा पुत्रा संबंधीचं पुस्तक असं देखील आम्ही म्हणू शकतो. आमेन. Then we move on to Jeremiah. यशयाच्या नंतर आता दुसरा प्रमुख संदेष्टा म्हणजे इर्मया संदेष्टा. Now Jeremiah is called the weeping prophet. आता इर्मयाला शोक करणारा किंवा रडणारा संदेष्टा असं म्हणण्यात येतं. Jeremiah was heartbroken at the plight of people and how they were rebelling against God. आणि त्यावेळी इर्मयाच्या काळामध्ये इस्रायल लोक देवाविरुद्ध कशा प्रकारे बंड करत होते, देवाविरुद्ध वागत होते, मूर्तीपूजा करत होते, आज्ञाभंग करत होते, हे पाहून इर्मयाला दुःख होत होतं सतत इस्रायल लोकांकडे पाहून. आणि तो रडत रडत शोक करत देवाचे संदेश लोकांना सांगत असे, म्हणून त्याला रडणारा संदेष्टा असं म्हणण्यात येतं. And आमेन. over and over he was saying, turn to God, judgment is coming. And people were laughing, people were persecuting him. आणि आम्ही पाहतो की वारंवार इर्मया इस्रायल लोकांना सांगत होता, पश्चाताप करा, देवाकडे वळा, नाहीतर देवाचा न्याय तुमच्यावर येईल. पण लोक त्याची थट्टा मस्करी करत होते, त्याची टिंगल करत होते. आमेन. People said, nothing is going to happen. आणि लोक म्हणत होते काही घडणार नाही, काय बदल होणार नाही, आतापर्यंत काय झालं नाही, इथून पुढे काय होणार नाही. And you know, we live in this time when people also think nothing is going to happen. God is not going to judge. आणि आज देखील जगामध्ये अनेक लोकांचं असंच मत आहे, आतापर्यंत इतकी वर्ष गेली, काही झालं नाही, देव काय पापाचा किंवा वाईट गोष्टींचा न्याय करणार नाही, आतापर्यंत जग जसं चालत आलेलं आहे पुढे तसंच चालू राहील, असं बऱ्याच लोकांना जगातील वाटतं. आमेन. And here we see how Jeremiah, in spite of facing that persecution and response from people was not good, still he kept preaching about what God was telling him. आणि इर्मयाच्या काळामध्ये जरी इस्रायल लोक इर्मयाचं ऐकत नव्हते, इर्मयावर विश्वास ठेवत नव्हते, तरी वारंवार इर्मया इस्रायल लोकांना देवाचा निरोप सांगत होता, त्यांना पश्चाताप करण्याची विनंती करत होता. आमेन. So here we see he was heartbroken. He was weeping over the plight of people, what was going to happen, and eventually it happened. आणि मग इर्मया लोकांसाठी शोक करत होता, देवाचा न्याय त्यांच्यावर उतरून येणार आहे असं वारंवार तो त्यांना सांगत होता, तरी लोकांनी त्याचं ऐकलं नाही. आणि मग इर्मयानं जशी भविष्यवाणी केली तसंच इस्रायल राष्ट्रातील लोकांच्या बाबतीत पुढं घडलं असं आम्ही वाचतो. आमेन. And then he gave the message of hope. आणि इर्मयाच्या ग्रंथामध्ये एक आशेचा संदेश आम्हाला आढळतो. And here we see beautiful Bible verse, Jeremiah 29, verse number 11.
आणि इर्मयाचा ग्रंथ याचा 29वा अध्याय आणि 11वं वचन आमच्यासाठी एक महत्वाचं वचन आहे. इर्मया Uh, 29:11 आपल्याला सर्वांना ते माहिती आहे. so before we read that, let's read Jeremiah 29, verse number 7. आणि ते वाचण्यापूर्वी त्याच अध्यायातली 7वं वचन आपण वाचूया. इर्मया 29:7. And here it says, and seek the peace of the city where I have caused you to be carried away captives, and pray to the Lord, for in its peace you will have peace. तुम्हास पकडून ज्या नगरात मी नेले त्याचे हितचिंतन करा व त्यासाठी परमेश्वराची प्रार्थना करा. त्या नगराचे हित हेच तुमचे हित. आमेन. Here is a beautiful message. Jeremiah is telling people, pray for the peace of the city, pray for where you are. या ठिकाणी इर्मया संदेष्टा एक महत्वाची गोष्ट सांगत आहे. ज्या ज्या शहरामध्ये, नगरामध्ये, खेड्यामध्ये, गावामध्ये तुम्ही राहता त्या खेड्यासाठी, नगरासाठी, गावासाठी, शहरासाठी नियमितपणे प्रार्थना करा. कारण त्या गावाच्या हितामध्येच, त्या गावाच्या भरभराटीमध्ये, शांतीमध्येच तुमचं हित, तुमची शांती, तुमची भरभराट दडलेली आहे. आमेन. And then you will prosper, then you will have peace. आणि मग तुम्ही भरभराट पावाल, तुम्हाला शांती प्राप्त होईल नगराच्या शांतीमध्ये. And it's a beautiful lesson to learn to pray for the city where we live, pray for the country, pray for the leaders. म्हणून यामधून एक महत्वाची गोष्ट आम्ही शिकतो. ज्या देशामध्ये आम्ही राहतो, ज्या गावामध्ये, राज्यामध्ये आम्ही राहतो, त्या देशाच्या, त्या राज्याच्या, त्या गावाच्या पुढाऱ्यांसाठी आम्ही नियमितपणे प्रार्थना केली पाहिजे, त्यांच्यासाठी मध्यस्थी केली पाहिजे. यातच आमचं हित, आमची भरभराट, आमची शांती आहे. आमेन. And verse 11 gives a wonderful hope. For I know the thoughts I think towards you, says the Lord, the thoughts of peace and not of evil, to give you hope and a future. आणि 11व्या वचनामध्ये एक गौरवी आशा आमच्यासाठी परमेश्वराने दिलेली आहे. परमेश्वर म्हणतो, तुम्हाविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास तुमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. आमेन. Isn't that wonderful that God has wonderful thoughts towards us? God has a wonderful plan for our lives. आणि हे किती अद्भुत आहे की देवाचे आमच्या प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनासाठी देवाच्या अद्भुत योजना आहेत, देवाचे अद्भुत हेतू आहेत. ही किती गौरवी आशा या वचनामधून आम्हाला प्राप्त होते. आमेन. Isn't that wonderful that he has thoughts of peace and not thoughts of evil, to give us future and hope? आणि भावी आशा आम्हाला देण्यासाठी आमच्यासाठी देवाकडं हिताचे, भरभराटीचे, आमच्या लाभाचे संकल्प आहेत. And then we read Jeremiah 31 and verse number 33. आणि इर्मया 31 आणि 33 या वचनामध्ये आम्ही वाचतो. And the Bible says, but this is the covenant that I will make with the house of Israel after those days, says the Lord. I will put my law in their hearts and write on their hearts, and I will be their God, and they shall be my people. तर परमेश्वर म्हणतो, त्या दिवसानंतर इस्रायलाच्या घराण्याबरोबर जो करार मी करीन तो हा, मी आपले धर्मशास्त्र त्यांच्या अंतर्यामी ठेवीन. मी हे त्यांच्या हृदयपटावर लिहीन. मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. आमेन. Let me share my screen with you. तुम्हाला आता काही गोष्टी मी चार्टवर दाखवतो.
Now here we have Judah's sin and judgment. या ठिकाणी न्याय आम्ही पाहतो इर्मयाच्या 1 ते 45 अध्यायामध्ये. So here we see idolatry, corrupt leadership, आणि या इर्मयाच्या 1 ते 45 अध्यायामध्ये इस्रायल लोकांमध्ये असलेली मूर्तीपूजा आणि भ्रष्ट गोष्टी आम्हाला आढळून येतात. and then we see the moral compromise. आणि त्या काळामध्ये इर्मयाच्या काळामध्ये इस्रायल लोक कशा प्रकारे नैतिक तडजोडी करत होते आणि एक तडजोडीचं जीवन जगत होते हे देखील आम्ही पाहतो. And then we see here that over and over Jeremiah was saying, turn back to God, seek God's face, get right Yeah. with God. आणि या काळामध्ये इर्मया वारंवार इस्रायल लोकांना सांगत होता, पश्चाताप करा, देवाकडे वळा, देवाच्या मुखाकडे लक्ष द्या, पश्चाताप करा. पण इस्रायल लोकांनी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. Judgment is coming, repent. आणि इर्मया इस्रायल लोकांना सतत सांगत होता की न्याय येत आहे, पश्चाताप करा आणि देवाकडे वळा, तरच तुमचा निभाव लागेल. आमेन. Now here are some key verses, if you kindly write down and read at home. आणि या ठिकाणी काही महत्वाची वचने आहेत इर्मयाच्या ग्रंथातील, ती तुम्ही लिहून घ्या आणि वाचा आणि ते समजून घ्या. And here we see how Jesus is mentioned in this book. आता प्रभू येशूचा उल्लेख इर्मयाच्या ग्रंथामध्ये कुठं कुठं आढळतो हे आपण बघूया. He is the fountain of living water, according to Jeremiah chapter 2 and verse number 13. आणि इर्मया 2:13 मध्ये लिहिल्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्त हा जीवन पाण्याचा झरा आहे. He is the coming shepherd. तो येणारा उत्तम मेंढपाळ आहे. He is our righteousness. तो आमचं नीतिमत्व आहे. We find that in Jeremiah chapter 23, verse number 4 to 6. आणि इर्मया 23:4-6 मध्ये हे आम्ही पाहतो. Then he is going to make a new covenant, not written Yeah. on a tablet of clay, but on our hearts. आणि दगडावर नव्हे तर आमच्या हृदयावर तो नवीन करार त्याचा लिहिणार आहे, हे इर्मयाच्या ग्रंथामध्ये आम्ही वाचतो. So, and then he is our redeemer. आणि तो आमचा उद्धार करता आहे, हेही इर्मया संदेष्टा आम्हाला सांगतो. Now we move on to book of Lamentation. आता आपण या प्रमुख संदेष्टांचं जे तिसरा संदेष्टा आहे इर्मयाचे विलाप गीत या ग्रंथाकडे वळूया. Lamentation was written soon after Jerusalem destruction. आणि यरुशलेमेचा विध्वंस झाल्यानंतर आणि यरुशलेमेतील लोकांना बंदिवासात नेल्यानंतर हे विलाप गीत हे पुस्तक इर्मयानं लिहिलं. Lamentation described the funeral of a city called Jerusalem. आणि यरुशलेम शहराची जणू काय दफन क्रिया असं या विलाप गीत पुस्तकामध्ये इर्मयानं लिहिलेलं आम्ही वाचतो. Here that how they have to
work very hard for their food, how they had to buy their own water. आणि त्या काळामध्ये शत्रूने हल्ला करून लोकांना कैद करून नेलं आणि यरुशलेम ही देवाची पवित्र नगरी उद्ध्वस्त केली. त्यानंतर इस्रायल लोकांचे खूप हाल झाले. त्यांना अन्नासाठी पाण्यासाठी वणवण भटकावं लागलं. त्याचं वर्णन आम्ही या विलाप गीत पुस्तकामध्ये वाचतो. आमेन. How small children had to carry wood, um, to make food and all that hardship that was there. आणि लहान लेकरांना लाकडं जंगलातून तोडून आणावी लागत होती आणि अन्न शिजवण्यासाठी इतकी परिस्थिती भयानक त्या काळामध्ये झाली होती. It's a tragedy when we forget God. ज्या वेळेला आम्ही देवाला विसरतो, देवाच्या आज्ञा पाळत नाही, त्यावेळेला असे प्रकार घडतात. And Jeremiah had told them over and over, destruction is coming, judgment is coming. Let's turn back to God. आणि यिर्मया पूर्वी त्यांना नेहमी सतत सांगत राहिला, न्याय येत आहे, न्याय येत आहे, पश्चाताप करा, देवाकडे वळा, देवाची वाणी ऐका, देवाचं मुख पहा. पण लोकांनी ऐकलं नाही. आणि मग आता न्याय आल्यानंतर, यरुशलेमेचा विध्वंस झाल्यानंतर लोकांना अत्यंत वाईट परिस्थितीमधून, हलाखीच्या परिस्थितीमधून जावं लागलं. हे आम्ही या विलाप गीत पुस्तकामध्ये वाचतो. आमेन. And he was ridiculed. He was Yes. ridiculed. हा, आणि तो बरोबर होता. त्याची भविष्यवाणी बरोबर होती. But in the midst of all that sorrow, all that pain, he saw that and lament. Verse number 23, chapter 3 and verse number 23 is an amazing verse. हा, आणि या यरुशलेमेच्या विध्वंसामध्ये, लोकांच्या दुःखामध्ये, त्रासामध्ये, उपासमारीमध्ये देखील एक गौरवी आशा या विलापगीत ग्रंथामध्ये आहे. त्याचा 3रा अध्याय आणि 23व्या वचनामध्ये ही गौरवी आशा आम्हाला वाचावयास मिळते. आमेन. Verse number 22 says, through the Lord's mercies we are not consumed, because his compassions fail not. आणि विलापगीत 3:22 मध्ये आम्ही वाचतो, आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया होय, कारण त्याच्या करुणेस खंड पडत नाही. आमेन. They are new every morning. Great is your faithfulness. परमेश्वराची दया रोज सकाळी नवी होते. हे देवा, तुझी सत्यता थोर आहे. आमेन. Isn't that wonderful that we can say God's mercies are new every morning? आणि हे किती अद्भुत आहे. आम्ही असं म्हणू शकतो, आम्ही असा अनुभव घेऊ शकतो, आमच्या रोजच्या जीवनामध्ये देवाची दया दररोज आम्हाला नव्याने प्राप्त होती. आमेन. As I said before, in the midst of all the judgment, we find always hope. आणि मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे देवाच्या संपूर्ण न्यायाच्या मध्ये देखील देवाची गौरवी आशा पाहावयास मिळते. आमेन. Let me share my screen with you. आणि मी तुम्हाला स्क्रीनवर काही गोष्टी दाखवतो. So, chapter 1, groaning, sorrow, we see on the streets. आणि विलापगीताचा पहिला अध्याय लोकांचं रडणं किंवा लोकांचं विव्हळणं आहे, लोकांचं एकटेपण आहे. There is short prayer. See us, see our condition. And I believe all of us, when we go through difficult time, we cry to God, see us, Lord. Look at our situation. त्या ठिकाणी छोटीशी प्रार्थना आहे की आमच्याकडे पहा देवा. आणि आम्ही देखील ज्या वेळेला त्रासातून, आजारातून, अडचणीतून जातो,
त्यावेळेला देवाला विनंती करतो, हे देवा तू आमच्याकडे लक्ष दे, आम्हाला पहा, आम्ही कसं त्रासातून जातोय याकडे तुझं लक्ष असू दे. Then, because people were going through difficult time, there was anger. आणि लोक अडचणीतून त्रासातून जात असताना त्या ठिकाणी रागासंबंधी आम्हाला वाचावयास मिळतं. They were broken. In chapter 3 we see they were weeping. आणि तिसऱ्या अध्यायामध्ये बिलापगीताचे आम्ही पाहतो की लोक भग्न झाले आहेत, ते शोक करत आहेत, रडत आहेत. They were crying, judge them. आणि ते त्यांचा न्याय करावा, की ते दुःखामध्ये आहेत, ते हताश झालेले आहेत. चौथ्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो. In chapter 4 we see desperation, चौथ्या anguish. अध्यायामध्ये आम्ही पाहतो की ते निराश आणि हताश झालेले आहेत, दुःखामध्ये आहेत. The cry is, avenge us. आणि ते काय म्हणत आहेत की देवा आमचा न्याय कर, आमच्याकडे पहा, आमचा न्याय कर. Then in chapter 5 it says, restore us. आणि 5व्या अध्यायामध्ये लोकांची काय मागणी आहे, हे देवा तू आमची पुनर्स्थापना कर, पूर्वीचे चांगले दिवस पुन्हा तू आम्हाला दाखव. In our difficult time, rather than we run away from God, it's important we run to God. आणि आमच्या अडचणीच्या वेळी, आजाराच्या वेळी, दुःखाच्या त्रासाच्या वेळी आम्ही देवापासून बाजूला किंवा दूर जाण्याऐवजी आम्ही देवाकडं, देवाच्या जवळ गेलं पाहिजे आणि देवाचं सहाय्य, देवाची दया आणि कृपा प्राप्त करून घेतली पाहिजे. आमेन. And here we see Jesus, like Jeremiah, wept over the sins of Jerusalem. आणि प्रभू येशूचा स्वभाव या ठिकाणी यिर्मयाच्या या ग्रंथामध्ये आम्हाला दिसतो की यरूशलेमेच्या पापासाठी यिर्मया संदेष्टा शोक करत आहे, रडत आहे. आमेन. We find that in Matthew chapter 23 and verse number 37 to 39. आणि मत्ते 23व्या अध्यायामध्ये त्या संबंधी आम्ही वाचतो. Let's move on to book of Ezekiel. आता जे 5 प्रमुख संदेष्टे त्यामधील चौथा संदेष्टा यहेजकेल या पुस्तकाकडे आपण वळूया. Ezekiel means strengthened by God or God strengthens. आणि यहेजकेल म्हणजे देव सामर्थ्य देतो किंवा देव बलवान बनवतो. Now, Ezekiel was a prophet during the 70 years of that Babylonian captivity, as we were talking, that they sinned against God and they were sent to the captivity. आणि इस्रायल लोकांनी देवाविरुद्ध पाप केल्यामुळे, मूर्तीपूजा केल्यामुळे, देवाची आज्ञा मोडल्यामुळे देवानं शत्रूंना इस्रायल लोकांना चा पराभव करण्याची परवानगी दिली आणि शत्रूंनी इस्रायल लोकांना बंदिवान करून ते आपल्या देशामध्ये घेऊन गेले, बाबेल देशामध्ये घेऊन गेले आणि 70 वर्ष इस्रायल लोक बाबेलच्या बंदिवासात होते. त्या काळामध्ये यहेजकेल हा संदेष्टा सेवा करत होता. आमेन. And Ezekiel was about 25 years old when he was taken to Babylon. आणि बाबेल देशामध्ये गुलामगिरीमध्ये बंधनात लोकांना नेण्यात आलं, त्यावेळेला यहेजकेल संदेष्टाचं वय अवघ 25 वर्षाचं होतं. So during that time his friend Daniel was 17 years old, and we will talk आणि त्यावेळेला more. दानिएल हा देखील बाबेलमध्ये बंदिवासात होता आणि तोही तरुण होता, 17 वर्षाचा होता. When he was 30 years old, God called him to be a prophet. आणि ते 13 30. Yeah. आणि 30 वर्षाचा असताना देवानं त्याला संदेष्टा बनण्यासाठी पाचारण केलं किंवा निवडलं. आमेन. And Ezekiel talk about the destruction of Judah, of his own country,
and then also the destruction of nations. आणि हेस्केल संदेशा जे इस्रायल राष्ट्राचे दोन भाग झाले होते, एक इस्रायल आणि यहुदा. यहुदाच्या नाशाविषयी, बंदिवानाविषयी लिहितो आणि इतर आजूबाजूच्या देशाच्या नाशाविषयी देखील तो आपल्या भविष्यवाणीमध्ये लिहितो. आमेन. But again there is a hope that God is going to rebuild, God is going to reconstruct the temple, Jerusalem, and reconstruct the land. आणि तरी त्यामध्ये देखील देवाची आशा आम्हाला दिसून येते की देव पुन्हा काही गोष्टीची पुनर्स्थापना करणार आहे, मंदिराची उभारणी पुन्हा करणार आहे आणि या न्यायाच्या समयामध्ये देखील, न्यायाच्या दिवसामध्ये देखील देवासंबंधीची आशा यहेजकेलच्या ग्रंथामध्ये आम्हाला दिसून येते. आमेन. And God is going to give people a new heart and remove the heart of stone. आणि देव पाषाणाचं किंवा दगडाचं अंतःकरण आपल्या लोकांच्या मधून काढून टाकेल आणि त्यांना मांसमय हृदय देईल, असं यहेजकेल संदेष्टा म्हणतो. आमेन. And he is going to give them new spirit. आणि देव नवीन आत्मा त्यांच्यामध्ये घालेल, असं देखील यहेजकेलने लिहिलेलं आहे. Here we find in Ezekiel, Ezekiel saw the valley of dry bones. आणि यहेजकेलाच्या ग्रंथामध्ये एक महत्वाचा अध्याय आहे, आपल्या सर्वांना तो परिचित आहे, शुष्क अस्थींचं खोरं. आमेन. And that's chapter 37, the valley of dry bones. आणि शुष्क अस्थींच्या खोऱ्याचा वृत्तांत यहेजकेलाच्या 37व्या अध्यायामध्ये त्या संबंधी आम्ही वाचतो. And God asked, can these bones live? आणि तो म्हणतो की देव विचारतो यहेजकेल संदेष्टाला, या शुष्क अस्थी जिवंत होऊ शकतील काय? And he said, only you know, God. आणि संदेष्टा काय म्हणतो, प्रभू तुलाच माहित या जिवंत होतील का नाही. Yes. And there are situations when this question comes, can this happen? Come to our mind. Can this happen? And we say only God knows. आणि बऱ्याच वेळेला आमच्या जीवनात देखील असे प्रश्न आमच्या समोर येतात की हे घडू शकेल काय, हे घडणं शक्य आहे काय, आणि मग आम्ही म्हणतो देवालाच ठाऊक हे घडणं शक्य आहे का नाही. And the Bible said, God said, prophesy to these bones, to these dry bones. Prophesy, speak the word. आणि मग देव यहेजकेल संदेशाला म्हणतो, या शुष्क कोरड्या अस्थी हाड तू पाहत आहे, त्यांच्या बरोबर बोल, त्यांना संदेश दे. आमेन. And the Bible says, then all those scattered bones came together. आणि मग यहेजकेलने संदेश दिल्यानंतर त्या विस्कटून पडलेल्या सगळ्या जी अस्थी होत्या, जी हाडं होती, ती एकत्र झाली आणि प्रत्येक हाडाचा एक एक सापळा तयार झाला. They connected to each other at the right place. आणि मग सर्व हाडं एकत्रित आली आणि एक एक हाडाचा सापळा डोक्याच्या कवटीपासून पायापर्यंत तयार झाला. But there was no life. परंतु हा सापळा देखील शुष्क होता, हाडांचा होता, त्याच्यामध्ये जीवन नव्हतं. And God said, prophesy, keep on speaking my word. देव परत यहेजकेल संदेशाला म्हणाला, या हाडांच्या सापळ्यांना आता संदेश दे, त्यांच्या बरोबर बोल. And then the Bible says, skin came over, covered those bones. आणि मग पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचतो की जे हाडांचे सापळे होते ते सगळे मांस आणि कातडी यांनी भरून गेले. And God said, keep on speaking my word, prophesy. आणि देव म्हणाला, वचन बोलत राहा, या त्या सापळ्यांवर आलेल्या कातडीला, त्या सापळ्यांच्या
देहांना संदेश देत राहा, बोलत राहा. And then the wind came, and those dead bodies were alive. आणि मग वारा वाहू लागला आणि त्या सगळ्या जे हाडांचे सापळे होते, त्यांच्यावर कातडी मांस आलं होतं, ते सगळे सापळे जिवंत झाले आणि एक मोठं सैन्य आपल्या पायावर उभं राहिलं. आमेन. And then there was great army. आणि मोठं सैन्य त्या शुष्क अस्थींच्या सापळ्यामधून देवानं जणू काय निर्माण केलं. Sometimes we see only dry bones, hopelessness. बऱ्याच वेळेला आमच्या जीवनामध्ये देखील आम्हाला आमच्या भोवती शुष्क अस्थी दिसतात, केवळ निराशा दिसते. God sees a great army. पण त्या शुष्क अस्थीमध्ये, आमच्या निराशामध्ये देव मोठ्या सैन्याला जणू काय पाहतो. We see death and desolation. God sees life and power. मरण आणि शुष्कता, कोरडेपणा, निष्क्रियता पाहतो, पण देव त्यामध्ये जीवन आणि सैन्य आणि विजय पाहतो. आमेन. Let's move on to Daniel. आता 5 प्रमुख संदेष्टापैकी शेवटचा 5वा जो संदेष्टा आहे, दानियल, त्याच्या ग्रंथाकडे आता आपण वळूया. Daniel is, the meaning is, God is my judge. God is my trust. Judge. God is my judge. Sorry. आणि दानियल या शब्दाचा अर्थ देव माझा न्यायाधीश आहे. आमेन. Daniel was about 17 years old when he was brought to Babylon. आणि दानियेलाला बाबेलमध्ये बंदिवासात नेल्याच्या वेळेला दानियल अवघा 17 वर्षाचा तरुण होता. His name was changed. मग त्याचं नाव त्या ठिकाणी बदलण्यात आलं. He was given a Babylonian name, Belteshazzar. बेल्शेझर असं त्याचं नावाचं नवीनीकरण करण्यात आलं. नवीन नाव त्याला देण्यात आलं. And it means Bel protect his life. आणि त्याचा अर्थ की त्याचं जीवन ते who protects his life? Bel God. बाल हे दैवत, तिथं बाबेल मधल्या लोकांचं जे दैवत होतं किंवा त्यांचा जो देव होता, तो त्याचं रक्षण करतो, असं नवीन नाव दानियेला त्या ठिकाणी देण्यात आलं. They changed his name, but they couldn't change his character. आता त्यांनी त्याचं नाव बदललं, पण त्याचा स्वभाव काय ते बदलू शकले नाहीत. आमेन. He was a man of prayer. He was a man of faith. आणि दानियल हा विश्वासाचा व्यक्ती होता. दानियल हा प्रार्थना करणारा व्यक्ती होता. He was a man of courage. आणि तो धैर्य असलेला व्यक्ती होता. He was a man of consistency. He continued to follow God. आणि देवाच्या मागून चालणारा, देवाच्या आज्ञा पाळणारा, सातत्यानं देवाबरोबर राहणारा असा हा व्यक्ती होता. He was he never compromised. आणि त्यानं कोणत्याही बाबतीमध्ये तडजोड केली नाही जीवनामध्ये. In the book of Daniel we learn remarkable things. आणि दानियेलच्या ग्रंथामध्ये अनेक वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आम्हाला दानियेलच्या जीवनामधून पाहायला मिळतात. Oh, I wish I have more time to explain this beautiful book. जर मला वेळ मिळाला तर त्या सर्व गोष्टी मला तुम्हाला सांगायला आवडेल. And the Bible says Daniel purposed in his heart not to defile himself. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं, दानियेल हा राजाच्या राजवाड्यामध्ये होता बाबेलमध्ये, पण राजवाड्यामध्ये मूर्तीला अर्पिलेलं पंचपक्वान्नाचं अन्न खाण्यासाठी त्यानं नकार दिला. आमेन. Verse number 8,
chapter 1, verse number 8 says, But Daniel purposed in his heart that he would not defile himself with the portion of king's delicacy, nor with the wine which he drank. Therefore he requested the chief of the eunuch that he might not defile himself. आणि राजा खात असे ते मिष्टान्न व पीत असे तो द्राक्षारस, यांचा आपणास विटाळ होऊ नये म्हणून दानिएलाने मनाचा निश्चय केला. म्हणून त्याने खोजांच्या दामानास विनंती केली की मला यांचा विटाळ नसावा. आमेन. He was away from his country, but he was not away from God, his God. आणि दानिएल आपल्या देशापासून दूर होता, परदेशामध्ये होता, बंदिवासात होता, पण दानिएल देवापासून दूर नव्हता. तो सदैव देवाच्या सानिध्यामध्ये होता. आमेन. In chapter 3 we find how three Hebrew young men, Shadrach, Meshach and Abednego, they were thrown in that fiery furnace. आणि दानिएलाच्या तिसऱ्या अध्यायामध्ये पाहतो की दानिएलाचे मित्र मेशक, आणि अबेदनगो या तिघांना कशा प्रकारे त्या अग्नीच्या भट्टीमध्ये टाकण्यात आलं. त्यांनी त्या राजाच्या मूर्तीला नमन करण्यास नकार दिल्यामुळे. And how they saw 4 rather than 3 in that furnace. आणि मग 3 जणांना अग्नीच्या भट्टीत टाकण्यात आलं, पण लोकांनी पाहिलं की अग्नीच्या भट्टीमध्ये 4 लोक चालत आहेत, फिरत आहेत. Oh, hallelujah. Amen. Remember, Jesus is with us, the 4th one, in every fiery furnace. आणि त्या अग्नीच्या भट्टीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्वतः या विश्वासणाऱ्या तरुणांना वाचवण्यासाठी उतरून आलेला होता. आमेन. The Bible says King Nebuchadnezzar was astonished and he rose in haste and spoke, saying to his counselor, Did we not cast 3 men bound into the midst of the fire? आणि मग नबुकदनेस्सर राजाला फार आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, आपण 3 जणांनाच या भट्टीत टाकलं नाही का, पण 4 जण कसे काय भट्टीमध्ये फिरत आहेत? And he said, Look, he answered, I see 4 men loose walking in the midst of the fire. आणि 3 जणांना हातपाय बांधून त्या भट्टीमध्ये टाकण्यात आलं होतं, पण त्यांनी पाहिलं त्यांची बंधनं जळून गेली, पण अग्नीनं त्यांना काय स्पर्श केला नाही. आणि 4 लोक मुक्तपणे त्या अग्नीच्या भट्टीमध्ये चालत आहेत असं लोकांनी आणि नबुकदनेस्सर राजानं पाहिलं. आमेन. Walking in the midst, like they were walking in a park, they were walking in a garden, and they are not hurt. The form of fourth is like the Son of God. आणि अग्नीच्या भट्टीमध्ये देवाचा पुत्र त्यांना वाचवण्यासाठी आला. आणि जणू काय बागेत हिरवळीवर फिरल्याप्रमाणे हे 4 जण त्या अग्नीच्या भट्टीमध्ये फिरताना लोकांनी पाहिले. आमेन. In chapter 2 we see when Daniel interpreted the dream and how Nebuchadnezzar exalted Jehovah God. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये दानिएलच्या आम्ही वाचतो, ज्या राजाला पडलेल्या स्वप्नाचा अर्थ दानिएलने उलगडून सांगितला. आणि मग दानिएलाच्या त्या स्वप्नाच्या अर्थाद्वारे नबुकदनेस्सर राजानं देखील यहोवा देवाचं गौरव केलं, त्याचा सन्मान केला. आमेन. Daniel was able to influence 4 great kings. आणि 4 मोठ्या गोष्टी दानिएलानं केलेल्या आम्हाला आढळतात. Nebuchadnezzar, Belshazzar, Darius and Cyrus. 4 राजांच्या कारकिर्दीमध्ये दानिएल हा त्यांचा प्रमुख सल्लागार असा होता. नबुकदनेस्सर राजा, दार्यावेश राजा, नंतर अल्सेशर राजा आणि व्हॉट इज दॅट लास्ट? Cyrus. कोरेस राजा. करेक्ट. या 4 राजांच्या कालावधीमध्ये दानिएलानं
त्या ठिकाणी राजवाड्यामध्ये राजांना त्यांचा सल्लागार म्हणून मदत केली. आमेन. And Babylonian Empire was the superpower of that time. आणि त्या काळामध्ये बाबेल हे जगातलं एक प्रमुख राष्ट्र होतं, जे अत्यंत सामर्थ्यशाली होतं. आमेन. And great monarch Nebuchadnezzar was gone. Belshazzar, Darius, Cyrus, they were gone, but Daniel was still there. आणि नबुकदनेस्सर राजा निघून गेला, दारियावेस राजा निघून गेला, अलेक्झांडर मोठा तो निघून गेला, आणि हे सगळे राजे निघून गेले, परंतु दानिएल मात्र शेवटपर्यंत टिकून राहिलेला आम्ही पाहतो. आमेन. He was so consistent with his prayer life. आणि दानिएलाचं प्रार्थनामय जीवन हे अत्यंत प्रभावशाली होतं. He was around 80 years old, over 80, when he was cast in that lion's den. आणि त्याला त्या सिंहाच्या भुकेलेल्या सिंहाच्या पुढे टाकण्यात आलं. And Daniel said, नमन न केल्यामुळं. Daniel said, "You're not going to touch my skin. Let's have prayer and fasting today." आणि दानिएल आणि त्याच्या मित्रांनी मूर्तीला नमन न केल्यामुळे सिंहाच्या गुहेमध्ये त्यांना टाकण्यात आलं. Lions didn't touch Daniel. पण सिंहाने दानिएलाला स्पर्श देखील केला नाही. Oh, you can read that wonderful story in chapter 6. 6व्या अध्यायामध्ये दानिएलच्या ग्रंथाच्या तुम्ही ही कथा वाचू शकता. How great is our God. आमचा देव किती महान आहे पहा. Who reign and rules over the nations. आणि तो राष्ट्रांवर सत्ता गाजवतो. We pray that God will raise a man like Daniel who has the prophetic voice, and he will learn to interpret dreams and vision. आणि दृष्टांत स्वप्न यांचा अर्थ सांगणारा आणि भविष्यवाणी करणारा असा दानिएल प्रमाणे संदेष्टा किंवा संदेष्टे देव उभे करत, अशा आमच्या प्रार्थना आहेत. Hallelujah. Thank you, Jesus. Brother Daniel, sorry, Brother Tongwe, would you kindly close us in prayer? आणि या ठिकाणी आपण 5 प्रमुख से संदेष्टे आहेत, त्यांचा अभ्यास किंवा त्यांच्या ग्रंथाचा आढावा किंवा सर्वेक्षण संपवलेलं आहे. पुढच्या वेळेला आपण जे 12 लहान संदेष्टे आहेत त्यांचा अभ्यास करूया. आपण प्रार्थना करून आजच्या शास्त्राभ्यासाची सांगता करू. सर्वसमर्थ परमेश्वरा, आजच्या शास्त्राभ्यासाच्या वर्गाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभू परमेश्वरा, 5 प्रमुख संदेष्टांच्या जीवनामध्ये बंधून अनेक गोष्टी आम्ही शिकलो प्रभू, आणि त्या शिकलेल्या गोष्टी प्रभू आमच्या स्मरणात राहण्यासाठी, आमच्या अंतःकरणात राहण्यासाठी आणि आम्ही त्यांचं आज्ञापालन करण्यासाठी तू आम्ही प्रत्येकाला सहाय्य कर, मदत कर. आणि देवाची भविष्यवाणी संदेष्टांनी प्रगट केली, त्या देवाच्या भविष्यवाणीला त्यांनी मान दिला, देवाच्या भविष्यवाणीला वचन त्यांनी महत्व दिलं. त्याप्रमाणे आम्ही तुझ्या वचनाला, तुझ्या भविष्यवाणीला महत्व द्यावं, त्याचं आज्ञापालन करावं, यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य आणि मदत कर. आमचे जे अध्यापक आहेत त्यांनाही तू जी कृपा पुरव प्रभू. येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही अधिकाधिक तुझ्या वचनाचा अभ्यास करून, अधिकाधिक तुझे आशीर्वाद प्राप्त करून, तुझ्या राज्याच्या वाढीसाठी, तुझ्या गौरवासाठी तू आम्हा प्रत्येकाचा उपयोग करून घे. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना केली म्हणून ऐक. आमेन. आमेन. Amen. Praise God. Thank We you, are going Pastor. to, God bless you. Thank you. Thank you. We are going to log out and then we are going to log in for our second year या class. वर्गाचा शास्त्राभ्यास संपत आहे. पुढच्या वर्गाचा शास्त्राभ्यास सुरू करत आहोत आम्ही. तेव्हा आपण पुढच्या आठवड्यात भेटूया. तोपर्यंत विश्वासामध्ये राहा, प्रार्थनेमध्ये राहा. देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन. Thank you, Pastor. God bless you. Thank you. God bless you. See you. Bye bye. Bye bye.